पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळणार या चर्चांवर बावनकुळे यांनी पडदा टाकला। खारगे समितीचा अहवाल आला नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। मात्र या क्लीन चिटच्या चर्चांवरून अंजली दमानिया यांनी थेट सवाल केलेत। तर संजय राऊतांनी पार्थ पवार यांना एक मोलाचा सल्ला दिलाय। पाहूयात। 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत। पार्थ पवारांना क्लीन चिट नाही आतापर्यंत अहवालच नाही, अहवाल सरकारकडे आलाच नाही। ही माहिती खरी नाही असं आता त्या विभागाकडनं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे पार्थ पवारला कुठचीही क्लीन चिट मिळालेली नाही। रिचार्जवर चालणाऱ्या ताई परत एकदा जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी एक सनसनाटीचा आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न त्या करत आहेत। पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे, कारण ते आता राजकीय प्रक्रियेमध्ये आलेले आहे। या प्रकरणामध्ये खरगे समितीची चौकशी समिती सुरू आहे। त्यामध्ये चौकशीत दूध का दूध पाणी का पाणी होईल। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळणार अशी चर्चा होती। मात्र या चर्चांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून पूर्ण विराम देण्यात आलाय। पार्थ पवारांना कोणतीही क्लीन चिट मिळाली नसल्याचा दावा त्यांनी केलाय। या जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी खारगे समितीची स्थापना करण्यात आली आहे। चौकशी करून ही समिती या प्रकरणाचा अहवाल सादर करणार आहे। मात्र या समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ देणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही, उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे, ती आज मी देणार आहे। कारण या समितीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता आणि त्यांच्याकडे जे काही 9 तारखेपर्यंत निकाल आहे, या निकालाची पार्श्वभूमी आणि ते काही मनुष्यबळ वगैरे विचारात घेता 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत। पार्थ पवारांना क्लीन चिट नाही आतापर्यंत अहवालच नाही, अहवाल सरकारकडे आलाच नाही। त्यामुळे चौकशी कधीपर्यंत पूर्ण होईल? 8 दिवसाच्या आतमध्ये अंतिम अहवाल माझ्याकडे येणार आहे। पार्थ पवारांना जमीन गैरव्यवहार प्रकरणात क्लीन चिट मिळणार अशी चर्चा असताना दमानिया आक्रमक झाल्या आहेत। FIR मध्ये पार्थ पवारांचं नावच नाही, मग क्लीन चिट कशी असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तसंच या प्रकरणावरून दमानियांनी गंभीर इशारा देखील दिलाय। तर आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा दमानियांचा प्रयत्न असल्याची टीका सूरज चव्हाण यांनी केली आहे। ही माहिती खरी नाही असं आता त्या विभागाकडनं स्पष्ट झालेलं आहे। अजून याची शेवटची मीटिंग होणं बाकी आहे। त्यामुळे पार्थ पवारला कुठचीही क्लीन चिट मिळालेली नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आणि पवार कुटुंबावरती अजितदादाच्या जाण्यानं हा मोठा आघात त्या ठिकाणी झालेला आहे। या धक्क्यातून आम्ही सावरत असताना रिचार्जवर चालणाऱ्या ताई परत एकदा जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी एक सनसनाटीचा आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न त्या करत आहेत। खरं तर त्यांनी आज जी पारदाता प्रकरणावरती भाष्य केलेलं आहे, ह्याच्या आधीही 2 वेळा चुकीची माहिती ही महाराष्ट्राच्या जनतेला हे त्यांनी देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। मोठी समितीचा अहवाल म्हणून महाराष्ट्राची फसवणूक आणि दिशाभूल करण्याचं काम अंजलीताईने केलेलं आहे। संजय राऊतांनी जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरत पार्थ पवारांना सल्ला दिलाय। पार्थ पवारांनी चौकशीला सामोरे जाऊन या प्रकरणातून क्लीन होऊन बाहेर पडावं असं राऊतांनी म्हटलंय। तर दुसरीकडे प्रकरणाची चौकशी सुरू असून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं विधान नवनाथ बन यांनी केलंय। हायकोर्टानं याच्यावरती काही ताशेरे मारले होते। हायकोर्टानं या सगळ्या प्रकरणावरती काही ताशेरे मारले होते आणि ते सहज पुसले जाणार नाहीत। देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे रक्षक नाहीत किंवा या महाराष्ट्रात कायदा सगळ्यांसाठी समान नाही, हे साधारण अशा अनेक प्रकरणावरून मला दिसतंय। पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे, कारण ते आता राजकीय प्रक्रियेमध्ये आलेले आहे। या प्रकरणामध्ये खरगे समितीची चौकशी समिती सुरू आहे। त्यामध्ये चौकशीत दूध का दूध पाणी का पाणी होईल। या प्रकरणात आपल्याला आधी देखील माहिती आहे की पार्थ पवारांचं कुठेही अधिकृतपणे नाव नव्हतं, तरीही या प्रकरणात पूर्ण चौकशी सुरू आहे। खरगे समितीचा अहवाल अद्याप यायचा आहे। त्या समितीमध्ये नेमकं काय फाईंड मिळाले, कशा पद्धतीनं तपास झाला आणि नेमकं त्याच्यामध्ये काय आढळलं याची अधिकृत माहिती समोर येईल आणि त्यावेळेला यावर बोलणं योग्य राहील। परंतु या प्रकरणात जर कोणी दोषी असेल तर कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही।
झी 24 तासनं मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. झी 24 तासनं बातमी ब्रेक केल्यानंतर या प्रकरणात कारवाईचा बडगा देखील उगारण्यात आला असून 2 आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तसंच झी 24 तासच्या बातमीनंतर चौकशी समिती देखील स्थापन करण्यात आली. मात्र या समितीला सरकारकडून पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अहवालातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे.